नमस्कार मित्रांनो, मी योगेश माने इग्नाइट अकॅडमी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मित्रो, बीएमसीचा पेपर होऊन बरेच दिवस झाले होते. स्पेसिफिकली मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकलचा 9 फेब्रुवारीला झालेला पेपर आतापर्यंत रिझल्ट लागत नव्हता. बऱ्याच दिवसापासून आपण या रिझल्टची वाट पाहत होतो आणि शेवटी रिझल्ट आला. रिझल्ट बघितला तर म्हणजे अनपेक्षित असा रिझल्ट आला. जवळपास 11,15,000 विद्यार्थ्यांनी ही एक्झाम दिलेली होती. बीएमसी सब इंजिनियर मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल साठी फक्त 79 विद्यार्थी, जो मिनिमम बीएमसी न दिलेला 45 मार्क्सचा कट ऑफ होता, तो क्लिअर करतायत. आता अनपेक्षित आहे, कारण बरेच विद्यार्थी वर असतील अशी अपेक्षा होती, पण तो अनपेक्षित असा रिझल्ट आपण म्हणू शकतो. राईट, म्हणजे बऱ्याच कॅटेगरीजला ज्या जागा आहेत तेवढे विद्यार्थी सुद्धा 45% कट ऑफ हा क्लिअर करू शकले नाही. इलेक्ट्रिकल भरपूर अवघड होतं, मेकॅनिकल ठीकठाक होतं, पण रिझनिंग जे आहे बऱ्याच विद्यार्थ्यांनी स्कोर केला होता. त्यांना अपेक्षित मार्क सुद्धा जास्त होते. पण जो आता रिझल्ट आहे तो समोर आपल्या आहे. फक्त त्या रिझल्ट मधून काही विद्यार्थ्यांचे जे प्रश्न आलेले होते त्या प्रश्नांचे मी उत्तर देण्यासाठी हा व्हिडिओ केला. बाकी काही जर गोष्टी वाटल्या रिझल्टशी रिलेटेड असतील तर मी अपकमिंग काही व्हिडिओज घेऊन येईल. जसजशी माझ्याकडे बाकीची ही इन्फॉर्मेशन येत जाईल किंवा मेरिट लिस्ट आपली जेव्हा येईल, फायनल मेरिट लिस्ट जेव्हा येईल, तेव्हाही याबद्दलचं मी काही पॉइंट आउट करेन. हा व्हिडिओ काही गोष्टींसाठी स्पेसिफिकली मी बनवतोय, तो म्हणजे सिलेक्शन झालं की नाही कसं समजायचं. आता रिझल्ट आला, राईट, 45 मार्कापेक्षा वर माझे मार्क आहेत, पण माझं सिलेक्शन झालं न झालं मी कसं समजू. कारण समांतर आरक्षण आहे, बरंच किचकट आहे की कधी लेडीज सीट कधी घेणार, ओपन जनरलला सीट कधी जाणार, कॅटेगरी जनरलच्या सीट कशा अलॉट होतात, या सगळ्याबद्दलचं याच्यामध्ये मी तुम्हाला ते सांगतोय. त्याचसोबत समांतर आरक्षण, हेच सेकंड पॉइंट, समांतर आरक्षण कसं लागू होतं आणि 45 मार्क लागणारच का, राईट. कारण आता बघितलं जसं की एससीचा आहे, एससीच्या 10 आहेत, एससी जनरलच्या 10 सीट्स आहेत, लेडीजच्या बाजूला सोडून देऊ आपण सध्याच्या घडीला. तर मग एससी जनरलचे 10 विद्यार्थी खरंच आहेत का? कुठून 10 जण पकडायचे? पहिल्यापासून पकडायचे की शेवटचे, म्हणजे जनरलच्या सीट झाल्यानंतरचे 10 पकडायचे? लेडीजचं बघितलं तर फक्त 3 लेडीज ह्या 45 मार्कापेक्षा वर आहेत, राईट. मग त्या लेडीज कोणाची सीट्स घेणार? 45 मार्काच्या खाली येणार नाही का? या सर्व गोष्टींबद्दल आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. सर्वात पहिले आपण येऊ ते 45 मार्काच्या कट ऑफच्या बद्दल, राईट. आता मित्रो बघा की समजा लेडीज नाही मिळाल्या, जशा की मागच्या वेळेच्या रिझल्टमध्ये 2018च्याही रिझल्टमध्ये लेडीज नव्हत्या, जेवढ्या म्हणजे 50 मार्काचा मागच्या वेळेस क्रायटेरिया होता, राईट. जेवढ्या सीट्स आहेत लेडीजच्या तेवढ्या लेडीज ह्या 50 मार्कापेक्षा वर नव्हत्या. मग मागच्या वेळेस काय झालं, तर त्या कॅटेगरीच्या लेडीजच्या सीट असेल, जसं की एससी लेडीजची सीट्स असेल, तर ती एससी जनरल साठी दिली गेली. म्हणजे एससीचे जे बॉईज आहेत ते सीट अलॉट त्यांना केली गेली, राईट. हे मागच्या वर्षी झालं. पण का 45 मार्काच्या खालीचे विद्यार्थी घेतले जाऊ शकत नाहीत का? तर हे सर्व बीएमसीच्या हातात आहे. 45 मार्काचा क्रायटेरिया ते आताही कमी करू शकतात, राईट. किंवा सीट वर्ग करणं, म्हणजे या आरक्षणाची समजा एससी मेल किंवा एससी ओपन चे कॅन्डिडेट मिळत नसतील तर ते ओपन जनरलला सीट ट्रान्सफर करणं खूप डिफिकल्ट आहे, राईट. हे सर्व राईट्स जे आहेत ते बीएमसी कडे आहेत, राईट. बीएमसी हे मार्क 45 मार्काचा क्रायटेरिया काढू शकतं. 45 मार्काचा बीएमसी क्रायटेरिया काढू शकतं, तेवढे कॅन्डिडेट मिळाले नसल्यामुळे. आता काढायलाही पाहिजे. काय आहे की 5-5, 6-6 वर्षानंतर जर ह्या रिक्रुटमेंट होत असतील आणि तुम्ही सीट्स खालीच सोडत असाल, कॅरी फॉरवर्ड करत असाल, कॅरी फॉरवर्ड पुढच्या वर्षीसाठी कशा करता, राईट. पुढच्या वर्षी येणार आहेत का ही रिक्रुटमेंट? तर ते अवघड आहे. त्यामुळं होऊ शकतं की ते 45 मार्काच्या खाली सुद्धा घेऊ शकतात. ते बीएमसी कडे आहे. आता पुढे आपण जाऊ. पुढे गेलो तर आता आपल्याकडे किती, एकूण 77 सीट्स आहेत, राईट. 77 सीट्स आहेत. आता या 77 सीटचं पूर्ण रिझर्वेशनचा हा मॅट्रिक्स आहे. हा रिझर्वेशनचा मॅट्रिक्स आहे. आता सर्वात पहिले जी सीट अलॉटमेंट होते ते खुल्या प्रवर्गाची सीट अलॉटमेंट होते. आता खुल्या प्रवर्गातले एकूण किती आहेत? 25 जागा आहेत. त्यापैकी 16 जागा जे आहेत त्या सर्वसाधारण आहेत, राईट. म्हणजे कोणीही अप्लाय करू शकतो याच्यासाठी. कोणीही अप्लाय म्हणजे एससी कॅन्डिडेट करू शकतो, एसटी कॅन्डिडेट करू शकतो, कुठलाही कॅन्डिडेट त्यासाठी अप्लाय करू शकतो, कुठल्याही कॅटेगरीचा, राईट. त्याचसोबत महिलांसाठी आरक्षित जागा 8 आहेत.
30% महिलांसाठी रिझर्वेशन राहतं, खेळाडूंसाठी 1 आरक्षित जागा आहे, राईट. अशा एकूण 25 जागा आहेत खुल्या प्रवर्गासाठी. तर सर्वात पहिली गोष्ट काय होतं की खुल्या प्रवर्गाच्या 25 जागा ह्या अलॉट केल्या जातात, राईट. खुल्या प्रवर्गाच्या 25 जागा अलॉट केल्या जातात, राईट. आता आपण बघा, म्हणजे पहिले 25 मधले जे विद्यार्थी आहेत ते सरळ खुल्या प्रवर्गात जातील का, तर कसं बघून घ्या. आता 16 जागा कुठून चालू होतात, हे पहिला कॅन्डिडेट जो आहे, राईट, हा पहिला कॅन्डिडेट आहे ऋषिकेश दाते, राईट. ऋषिकेश अभिनंदन महाराष्ट्रात पहिला आला, किती मार्काला, 62.25 ला, राईट. तर पहिले 16 कॅन्डिडेट म्हणजे हा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. आता ही योगिता लेडीज आहे, राईट. ती खुल्या प्रवर्गामध्ये जाणार, पण खुल्या प्रवर्गामध्ये कुठली जागा घेणार, ती खुल्या प्रवर्गाच्या लेडीजची जागा घेणार. जी 8 जागा आहेत ना त्याच्यातली ती जागा घेणार, म्हणजे ही ओपन LDS मध्ये सिलेक्ट होईल, ही ओपन LDS मध्ये, राईट. लेडीज रिझर्वेशन, क्लिअर. म्हणजे हे झाले 11, राईट. 12वा ओपनचा कॅन्डिडेट हा असेल, 12 हा 13वा कॅन्डिडेट असेल, हा 14वा कॅन्डिडेट असेल, हा 15वा कॅन्डिडेट असेल, आणि हा जो आहे आकाश हा ओपनचा 16वा कॅन्डिडेट असेल. आता ओपनच्या खुल्या प्रवर्गातल्या जागा कुठल्या झाल्या, ओपन सर्वसाधारण ज्या होत्या त्या, ओपन जनरलच्या जागा संपल्या 16, क्लिअर. आता ओपन लेडीजच्या आहेत, मग ओपन लेडीजच्या जागा फक्त लेडीजला मिळतात. ओपन लेडीजच्या किती जागा आहेत, 8 जागा आहेत. मग पहिली लेडीज कोण आहे, तर पहिली लेडीज योगिता आहे, राईट. योगिता मग ओपन LDS ची पहिली सीट घेणार, राईट. दुसरी सीट पुन्हा लेडीज करत जाणार. आता याच्यामध्ये यशस्वी, दुसरी लेडीज यशस्वी आहे, तर ही ओपन LDS ची जागा घेणार, ओपन LDS ची सेकंड जागा घेणार, क्लिअर. आता पुन्हा आणखीन लेडीजच्या शोधात इथून जर गेले आपण, तर पुन्हा तिसरी लेडीज आहे, ओपन LDS ची तिसरी जागा ही पूनम घेणार. 5 जागा आणखी नाही राहिल्या, पहिल्या 79 मधल्या जागा संपल्या, या इथं 79 जागा तुमच्या एंड होता, क्लिअर आहे. म्हणजे या तिन्ही ज्या लेडीज आहे ते कशात गेल्या, ओपन LDS, ओपन लेडीज रिझर्वेशन मध्ये, क्लिअर. आलं लक्षात तुमच्या. तर अशा प्रकारच्या या सीट्स अलॉट होतात. मग आपल्याकडे कुठल्या कुठल्या सीट्स आहेत, कुठले कुठले रिझर्वेशन आहेत ते पहिले समजून घ्या. तुम्हाला जर काही पुन्हाही प्रॉब्लेम आला, हे जाहिरातीमध्ये लिहिलं होतं बघा, 45% मार्क असणं कंपल्सरी आहे. पण आता हे BMCच्या खात्यात चंडू आहे, त्यांनी कसं काय करायचं, 45 मार्काला कमी करायचं, काय करायचं हे त्यांच्या याच्यामध्ये ते गेलेलं आहे. आता हे समांतर आरक्षण आहेत पूर्ण, राईट. महिला, माजी सैनिक, त्यानंतर दिव्यांग, खेळाडू, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, पदवीधर, अंशकालीन आणि अनाथ, एवढे 8 प्रकारचे वेगवेगळे रिझर्वेशन आहेत. आता आपल्याला याच्यामधले कुठलं रिझर्वेशन लागतं, तर बघा आपल्याकडं यावेळेस असलं एक महिलांचं, दुसरं खेळाडूंचं, अनाथ आणि दिव्यांग यांची अलॉटमेंट कशी होते, एवढ्याच जागा आहेत ना, राईट. याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या जागा नाही आहेत, ओके. अनाथ, दिव्यांगासाठी, अनाथांसाठी, खेळाडूंसाठी, महिलांसाठी एवढे पॅरलल समांतर आरक्षणामध्ये आहेत, क्लिअर. तर आता समजा एखादी लेडीज असेल, तर ती लेडीज काय, कुठल्याही कॅटेगरीची लेडीज असेल, कुठल्याही कॅटेगरीची लेडीज आहे, तुमच्याकडे कॅटेगरीची लेडीज आहे, ती सगळ्यात पहिले काय करणार, लेडीज सगळ्यात पहिले ती ओपन लेडीजची सीट घेणार, ओपन लेडीजची सीट घेणार, क्लिअर. ओपन लेडीजची सीट घेणार, त्यानंतर ती तिच्या कॅटेगरीची लेडीजची सीट घेणार, ओके. पहिले बघा, ती मुलांची सीट ज्याला म्हणू शकतो ना आपण, जनरल वाली, ती नाही घेणार. पहिले काय, ओपन लेडीजची सीट घेणार, नंतर ती कॅटेगरी लेडीजची सीट घेणार, राईट. त्यानंतर ती ओपन जनरल मध्ये जाणार, ओपन जनरलच्या सीटला क्लेम करणार, आणि मग ती कॅटेगरी जनरलला क्लेम करणार, आलं का लक्षात. हे सीटचा प्रिफरन्स आहे. म्हणजे लेडीजची सीट्स असेल तर ती पहिले ओपन लेडीज, त्यानंतर कॅटेगरी लेडीज, ओपन जनरल, त्यानंतर कॅटेगरी जनरल, क्लिअर आहे, ओके. आणि जर समजा ओपन लेडीज असेल तर ती पहिले ओपन लेडीजची सीट घेईल, आणि नंतर ती कॅटेगरी लेडीजची सीट घेईल. सॉरी, ओपन लेडीज झाली तर ओपन जनरलची घेईल, कॅटेगरीचं नाहीच आहे ते, ओपन जनरलची घेईल, क्लिअर. ओपन जनरलची घेईल, ओके. ओपन लेडीज, त्यांना ओपन जनरल. तसंच तुमचं हे आहे स्पोर्ट्सवाला आहे. स्पोर्ट्सवाला काय करेल, स्पोर्ट्सवाला तर पहिल्या याच्यामध्ये नाहीच आहे कोणी. तुम्ही 79 मध्ये जर बघितलं पहिलं तर स्पोर्ट्सवाला नाहीच आहे कॅन्डिडेट, ओके. सो स्पोर्ट्सवाला काय करणार, तर तो
ओपन स्पोर्ट्स पहिले सीट घेणार, ओपन स्पोर्ट्स. त्यानंतर तो कॅटेगरी स्पोर्ट्सच्या सीटला क्लेम करणार, कॅटेगरी स्पोर्ट्सची सीट क्लेम करणार. क्लिअर. त्यानंतर कॅटेगरी स्पोर्ट्सची झाली तर आता त्यानंतर ओपन जनरल मध्ये जाणार, ओपन जनरलला क्लेम करणार तो. आणि त्यानंतर समजा तो कॅटेगरीचा असेल कुठला तर तो कॅटेगरीला क्लेम करणार, त्याच्या कॅटेगरीला क्लेम करणार. क्लिअर. तर ही तुमची सिक्वेन्स असेल. आता तुम्ही म्हणाल सर अनाथ असेल तर कॅन्डिडेट कसं हो, अनाथांच्या सीट कशा अलॉट होतात. ओके. किंवा दिव्यांग आहे. ओके. दिव्यांगची सीट कशी अलॉट होते. समजा दिव्यांगला 3 सीट्स आहेत. काय आहेत, दिव्यांगांना 3 सीट्स आहेत. तर दिव्यांगांसाठी कसं असेल, समजा पूर्ण लिस्ट आहे, त्या लिस्ट मधले दिव्यांग आहेत. राईट. पहिला दिव्यांग आहे एससीचा, दुसरा दिव्यांग आहे एसटीचा आणि तिसरा दिव्यांग आहे ओपनचा. राईट. लिस्ट बघत जाणार आपण. लिस्ट मधले पहिले 3 दिव्यांग, 3 सीट्स असल्यामुळे. क्लिअर. तर पहिला जो दिव्यांग होता तो समजा एससीचा आहे, एसटीचा आहे, नंतर ओपन वाला आहे. तर हा एससी जनरलची सीट पहिले क्लेम करणार, एससी जनरलची सीट घेणार. राईट. आणि एससी जनरलच्या किती सीट होत्या, 10 होता. मग आता किती होतील, 9 होतील. राईट. बाकीच्या 9 सीट एससी ला जातील. क्लिअर. आणि हा एसटी जनरलची सीट घेणार आणि हा ओपन जनरलची सीट घेणार. अनाथांचे सेम, अनाथांना आणि दिव्यांगांना सेम असणार. ओके. हे कळणं थोडंसं कन्फ्युजिंगच आहे, पण तुम्हाला याच्यातही अडचण वाटत असेल की सर मला एक्झॅक्टली कळत नाही माझं सिलेक्शन झालं की नाही. राईट. आता आपण एवढा तर वेट कोणी करत बसत नाही. तुमच्याकडे मेरिट लिस्ट लागेल, मग मेरिट लिस्ट आल्यावर मी बघेल. राईट. आता सगळ्यात महत्वाचा वेट काय की बीएमसी या 45% मार्काचं करते काय, सगळ्यात महत्वाची गोष्ट. या 45% मार्काचं बीएमसी काय करणार आहे. राईट. का त्या सीट कन्वर्ट, जसं की कॅटेगरीच्या सीट, कॅटेगरीच्या म्हणजे लेडीजच्या सीट्स आहेत, एससी लेडीजच्या सीट आहेत, एससी याच्यासाठी जनरल साठी देणार का ते, हे आता बीएमसीचं तेवढा वेट आहे. बाकीचं तुम्हाला बऱ्यापैकी कळून जातं. आता काय आहे की जे पीडीएफ आहे विद्यार्थ्यांनी स्वतः, आम्ही काय केलं त्याला ऑनलाईन जा, त्याला आपण एक्सेल सीट मध्ये कन्वर्ट करू शकतो. एक्सेल सीटला फिल्टर लावलं तर तुम्हाला ते डायरेक्ट सिक्वेन्सनं मार्क देते. आता एससीचं जसं होतं, मी तुम्हाला काय म्हटलं होतं की अनुसूचित जाती म्हणजे एससीच्या तुमच्या 10 सीट्स आहेत. राईट. त्याच्यामध्ये महिलांच्या 5 सीट्स आहेत. ओके. पुन्हा मग खेळाडूंची 1 सीट आहे. क्लिअर. तर आता एससीच्या 10 सीट, मग एससीच्या 10 सीट काय, इथं तुमचं जनरल संपलं, इथं तुमचं जनरल संपलं. कुठं जनरल संपलं, 17व्या नंबरला जनरल संपलं. आता इथून एससीचे कॅन्डिडेट बघत जायचे. क्लिअर. आता ओपन आहे, ओपन आहे, ओपन आहे, ओपन आहे. हा एससीचा, ही पहिली सीट एससीची घेऊन गेला काय, विराल. त्यानंतर हा दुसरा एससीचा, ही दुसरा एससीची सीट घेऊन गेला. हा तिसरा, याच्यामध्ये तिसरा नाहीये, पुढे आहे. राईट. एससी 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 या पूर्ण याच्यामध्ये एससी दिसते का, नाही सॉरी अप्लाइड मध्ये एससी, काही फरकच नाही पडत, दोन्ही तेच असणार आहे. त्यानंतर ही तिसरी सीट घेऊन गेला प्रतीक. राईट. आणि हे 4थी सीट घेऊन गेला. राईट. त्यानंतर एससीची 4थी झाली, हे एससीची 5वी सीट घेऊन गेला. हा एससीची 6वी सीट घेऊन गेला. हा एससीची 7वी सीट घेऊन गेला. राहिल्या सीट आणखीन 3 सीट राहिल्या एससीच्या खाली. राईट. एससी जनरलच्या किती सीट्स आहेत, 10 सीट्स आहेत. 7च कॅन्डिडेट 45च्या वर आहेत. किती सीट्स राहिल्या, किती सीट राहिल्या, 10 सीट्स होत्या. क्लिअर. 10 सीट्स होत्या, आणखीन 3 सीट्स खालीच आहेत. तुम्ही म्हणाल सर मग इकडे तर दिसतायत ना, एससीचे कॅन्डिडेट इकडे दिसतात ना, जसं की हा एससीचा कॅन्डिडेट आहे 1 2 3, मग हे नाही जाणार का, अरे हे जनरल मध्ये गेले मित्रा, ऑलरेडी मेरिट नुसार हे ओपन जनरल मध्ये गेलेले आहे. क्लिअर. याच्याही व्यतिरिक्त तुम्हाला काहीही या पूर्ण याच्या प्रोसेसमध्ये कन्फ्युजन वाटलं वगैरे तर माझ्यासोबत मुलांचे डिस्कशन वगैरे चालू आहे. पण काही यांच्यासाठी होतं की झालं न झालं वगैरे, या काही पॉईंट होते, त्या पॉईंटवर सुरुवातीलाच बोलणं गरजेचं होतं, म्हणून हा व्हिडिओ घेऊन आलो. आणखीन तुमचे काही डाऊट्स असतील, काही तुम्हाला डिस्कस करायचं असेल तर बिलकुल करू शकता. शॉकिंग रिझल्ट आहेत, पण आता काय, ठीक आहे, बघू आता काय काय पुढे आहे ते. क्लिअर. तर हे मेरिट लिस्ट आहे.
पूर्ण आणखीन या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही मदत माझी लागत असेल तर नक्की तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. योगेश माने NITT हा माझा टेलिग्रामचा आयडी आहे. मी टेलिग्रामवर खूप ऍक्टिव्ह नसतो, पण अशा वेळेस नक्की मी तुमचे प्रश्नांची उत्तरं देतो. राईट, काहीही डाऊट असेल तर तुम्ही मला आपल्या इग्नाइटच्या टेलिकॉलिंगला कॉल करू शकता, तिथून माझा नंबरही घेऊ शकता, बिंदास बोलू शकता. मी इथं थांबतो. थँक्यू सो मच गाइस फॉर लिसनिंग. थँक्यू सो मच.